आहेत आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। गोलंदाजी मार्कवरती रुपेश मगर सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 44 धावा नाबाद बनवल्या होत्या, तो संकेत बॅटिंग करण्यासाठी येतोय। घोटसे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि नरेश गायकवाड यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत। एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला, ते देखील या सामन्याचा आनंद घेतात। यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत या आई गावदेवी चषकामध्ये। सामना सुरू होतो, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली। ज्या बॅट्समनने पहिल्या मॅच मध्ये 44 धावांची नाबाद इनिंग साकारली होती, तोच फलंदाज संकेत या मॅच मध्ये गोल्डन डकच्या स्वरूपात झालाय बाद। तुषारजी मडके नामवंत डीजे मास्टर आहेत। 5 दिवस आपण त्यांना पाहिलं किंग्स प्रीमियर लीग मध्ये आणि सलग 4 दिवस आपण पाहणार आहोत आई गावदेवी चषकामध्ये। मुरबाड तालुक्यातील एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत। SP साऊंड अँड लाईटचे ते प्रोप्रायटर आहेत। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे रुपेशने। कुमार येत आहेत, डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय। या इनिंग मधील हा पहिला चौकार कुमारच्या बॅट मधून। मॅच खानदेश निकाजू रील स्टार आहे। क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत, आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली फिल्डर आणि चेंडू मध्ये, शर्यत फिल्डरने जिंकली परंतु 3 धावा रोखू शकत नाहीयेत। मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा, धावसंख्या 3 ने पुढे जाईल, 7 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय घोटसे आणि आपटी या दोन टीम मध्ये। जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, कारण की दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे। दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलेला आहे। चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वन हा चेंडू आपण हाताळलाय गोलंदाज रुपेशने। डॉट बॉल, धावसंख्या 7, 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत। चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 8 धावा धावफलकावरती। आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। एकच चौकार आला, एक विकेट देखील महत्वाची मिळवली आहे रुपेश मगरने या षटकामध्ये। फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि रुपेश मगर चांगली गोलंदाजी करतायत। अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी।
आणि क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. लागतोय अजून एक धक्का. कुमार बॅक टू द पविलियन. समाप्तीनंतर 2-8 गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. दिनेश सर येत आहेत, शिक्षक आहेत. आणि एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमचे ते सर्व आहेत. खऱ्या अर्थाने एकजूट या टीमचे आपण पाहत असतो. त्याचं मुख्य कारण दिनेश सर, करण या टीम मध्ये आहेत, जे कॅप्टन आहेत. गणेश यष्ट्यांच्या पाठीमागे, ज्यांनी आज सकाळी भरपूर प्रवास केलेला आहे. नाशिकला होते काल रात्री आणि आज सकाळी ते नक्कीच या कल्याण नगरीमध्ये या वरप गावामध्ये दाखल झालेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता रुपेश यांचा, असफल राहिलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. स्विच इट, इनफिल्डच्या वरून खेळतायत. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. एकता स्पोर्ट्स घोटसई आणि जय हनुमान आपटी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. इनसाइड आउटचा हा फटका, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे सुरू आहे दुसरं दिनेश सरांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये रुपेश मगरने इम्प्रेस केलं. अवघे 8 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केले. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेग सीमा रेषेलगत चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्कीच लेग साइडला आहेत. लॉंग लेग लेग फिल्डर आहे, स्क्वेअर लेग लेग फिल्डर, मिड विकेट, लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर ही फिल्डिंग व्यूहरचना. पुल करण्याचा प्रयत्न विशेप मध्ये क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग केली आहे. आपल्या टीम साठी या धावा वाचवलेल्या आहेत. स्वतःला स्ट्रेच केलं, फिल्डर होते डीप मध्ये. नितीन 5 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी नितीनने. मिळते एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षक
रुपेश आहेत आणि रुपेशने हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. चला यापुढील सामना आहे प्रियांश 11 आई एकविरा मांजरली आणि जय हनुमान नालिंबी बी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण. नेक्स्ट मॅच मांजरली आणि नालिंबी या 2 टीम मध्ये असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती या 3ऱ्या षटकामध्ये येत आहेत पार्थ. महेश येतोय नवीन फलंदाज. आघाडीचे 3 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. 20 या धावसंख्येवरती 3 फलंदाज गमावलेत आपटी या टीमने. बॅटची कडा आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती पार्थने विकेट मिळवली आहे. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रसाद 6व्या क्रमांकावरती येतोय. 4 फलंदाज गमावलेत 20 या धावसंख्येवरती. 3ऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली. विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण. जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. हेमंत टेंबे आणि चेतन पाल. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते. रुपेश फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. थर्ड मॅनला बीट केलंय. सीमा रेषेच्या बाहेर हा नशिबाचा चौकार मिळतोय आपटी या टीमला. टीवन 31 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार राहिली आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा. फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय आपटी संघाची. आपटी संघ बॅकफुट वरती.
मीर येतोय बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 31 आहे आणि अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 बाद 31 ही धावसंख्या आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. पार्थ फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. कारण चांगली फिल्डिंग कॅप्टन होते. डीपमध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 6 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. चला टॉससाठी या. नालिंबी आणि मांजरली नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती. रवी येत आहेत. एक्सपिरियन्स भरपूर आहे. बॅटची कडा लागली. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. दिनेश सर होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. रवी यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे. धावसंख्या 33. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना या दोन नामवंत संघांमध्ये. आपटी आणि घोटसई. यावेळी लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. धावसंख्या 34 या आकड्यावरती. लॉफ्टेड इट ऑन साइडला फ्लिक केलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. षटकार. अजून एक तडाखा. आधीच्या फटक्यामध्ये होती नजाकत आणि या फटक्यामध्ये आहे ताकद. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बॅटच्या आतली कडा आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. दिनेश सर होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. स्ट्राइक एंडला बॅट्समन समीर. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. आता मात्र यात एक चौकार आला होता त्याच दिशेने. आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि रनआउट देखील होतोय. आहे धावसंख्या 49. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु धावबाद नक्कीच होणार आहे शेवटच्या बॉलवरती. 50 कंप्लीट. 51 धाव धावफलकावरती आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये. जय हनुमान आपटी या संघाने
एकता स्पोर्ट्स घोटसई या संघासमोर. चला टॉससाठी या मांजरली आणि नालिंबी बी या दोन टीम मध्ये सामना असेल. प्लेयर डगआउट मध्ये पाणी घेऊन जायचं आहे. बावन्न धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला. 13.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रतिषटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन आहेत. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश आहे. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची इनिंग साकारली होती गणेश यांनी. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळतायत. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग
आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 2. टॉस साठी इथे आलेले आहेत प्रियांश 11 जय हनुमान मांजरली. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, त्याला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट या मॅच मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. गणेश भरपूर प्रवास त्याने केलेला आहे या स्पर्धेमध्ये येण्यासाठी आणि पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळवला. 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. याही मॅचमध्ये तीच अपेक्षा आहे संघाला गणेशकडून. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र ही एकदा मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमची या मॅचमध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये आणि षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. स्ट्राईक इनला फलंदाज नितीन. फुल टॉस चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. फिल्डर जज करतायत आणि फिल्डरने एक पूर्णपणे राऊंड मारलेला आहे. बॅकअप साठी देखील फिल्डर आले होते. मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावकांमध्ये बनवायच्या धावा 52. 18 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला. संदेश येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला लॉफ केला, डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 4 रन. धावसंख्या 15. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. घोटसई या टीमची ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर फार वेगाने आले होते.
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. 52 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे आणि फिल्डरने केली चूक. शॉट फाईन लेगला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय. किस्मत धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का. फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन. टीमचे कॅप्टन चला नालिंबी या टीमचे संघनायक रुपेश येतात. नवीन फलंदाज रुपेश मगर येतोय बॅटिंग करण्यासाठी, ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली आहे. 8 धावा खर्च केले होते, 2 विकेट महत्त्वाचे मिळवले होते पहिल्या षटकामध्ये. तोच रुपेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती 20 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी संदेश करतायत. डॉट बॉल. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी अजूनही 32 धाव बनवायच्या. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायच्या, धाव 32 सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 32. बत्तीस धाव बनवायचे आहेत 12 चेंडूंमध्ये.
कुमार येत आहेत. चांगला चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये एकता स्पोर्ट्स घोटसई या टीम वरती. 11 चेंडू आणि 32 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू. कुमारने पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. तोच कुमार आपण पाहतो याही मॅच मध्ये चांगली सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाची. 10 चेंडू 32 अजूनही बनवायचे आहेत. समीकरण कठीण होत चाललेलं आहे घोटसई या टीम समोर. मनीष धुमाळ यांचे ते आगमन होत आहे. यशस्वी आयोजक आहेत किंग्स प्रीमियर लीगचे मिस्टामिंग. डीप मध्ये फिल्डर हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. नितीन बॅक टू द पवेलियन. 9 चेंडू शिल्लक. 32 बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला या नालिंबी टीम आतिश येत आहेत. आपण टॉस करूया. नालिंबी आणि मांजरली दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि मनीष धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जय हनुमान नालिंबी बी आणि प्रियांश 11 जय हनुमान मांजरली या दोन टीम मध्ये सामना असेल. मनीष धुमाळ आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना. नवीन फलंदाज अनिकेत येतोय बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू 32 ची गरज. मनीष या आपण. ड्राइव्ह करतायत. ऑफ ड्राइव्हचा फटका. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक केली चूक. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. अच्छा समोरून चेंडू उडालाय आणि जे डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे त्यांनी सांगितलं की गॉगल काढा आपण. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ड्राइव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मिड विकेटला आहेत. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 27 ची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 27 बनवायचे आहेत. नालिंबी या टीमने टॉस जिंकलेला आहे. ड्राइव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला. सहा चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज झाले बाद. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे
आणि आता मध्ये समीकरण कठीण झालेलं आहे. 5 चेंडू बनवायचे, धाव 25. करण मगर येत आहेत. करण वर्सेस करण हे बॅटल आपण पाहू शकाल. कॅप्टन आहेत करण मगर. 5 चेंडू 25 बनवायचे आहेत. क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. आता मात्र 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील, कारण की 4 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत. नालिंब या टीमने टॉस जिंकला. निर्णय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मांजरली या टीमला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंग करण्यासाठी. डॉट बॉल. 3 चेंडू 24 बनवायचे आहेत. चुका झाल्या थोड्याशा घोटसई या टीमच्या. पुन्हा एकदा मिस टायमिंग. फिल्डर फार वेगाने गेले आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. दोन चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा अजूनही बनवायचे आहेत. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि सॉफ्ट हँडने खेळले. सन्मान दिला चेंडूला आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान आपटी या टीमने. अभिनंदन जय हनुमान आपटी या संघाचं. हार्ड लक. एकता स्पोर्ट्स घोटसई संघ. दोन्ही संघ लाईनअप करायचं, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया.